संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 55व्या वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्यात मी गिरीश सोनार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर अक्षता राजू अभाव तिलक, त्याचप्रमाणे लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर सुस्मिता विखे पाटील व सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. अनारंभो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणं आरब्धस्यांतगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणं. असाध्य व्रत साध्य करण्यासाठी आरंभ करणे हे बुद्धिमत्तेचं पहिलं लक्षण समजलं जातं आणि अंगीकारलेलं व्रत पूर्णत्वास नेणं हे बुद्धिमत्तेचं दुसरं लक्षण. आपल्या कार्यकर्तृत्वाने चिरायू झालेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी अपार कष्ट घेऊन प्रवरेच्या या वाळवंटात सहकार आणि शिक्षणाची गंगा आणून या परिसराचा कायापालट केला. उद्योग, शिक्षण, उद्योग या चक्राच्या माध्यमातून ग्रामीण जीवनमान आणि सामाजिक आर्थिक विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. एक सुधारक म्हणून त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी स्थानिक युवकांनी तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आत्मसात करणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण आणि उच्च शिक्षण यासारख्या शिक्षणाच्या सर्व पैलूंचं यथायोग्य नियोजन करून त्यांनी जात, पंथ आणि धर्म यांचा विचार न करता शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण जनतेला उपलब्ध करून दिली. आपल्या संकल्पनांनी काळाच्या 2 दशके पुढील विचार करणाऱ्या या महामानवांना वंदन करूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करा. आज द्वार द्वार पर यह दिया बुझे नहीं, यह निशित का दिया ला रहा विहान है. आज द्वार द्वार पर यह दिया बुझे नहीं. शक्ति का दिया हुआ, शक्ति को दिया हुआ, भक्ति से दिया हुआ यह स्वतंत्रता दिया. रुक रही न नाव हो, जोर का बहाव हो. आज गंगाधार पर यह दिया बुझे नहीं. यह स्वदेश का दिया प्राण के समान है. आज गंगाधर पर यह दिया बुझे नहीं. यह अतीत कल्पना, यह विनीत प्रार्थना, यह पुनीत भावना, यह अनंत साधना. शांति हो, अशांति हो, युद्ध संधि क्रांति हो, तीर पर कछार पर यह दिया बुझे नहीं. देश पर समाज पर ज्योति का वितान हो. तीर पर कछार पर यह दिया बुझे नहीं. आज द्वार द्वार पर यह दिया बुझे नहीं. यह निशित का दिया ला रहा विहान है. आज द्वार द्वार पर यह दिया बुझे नहीं. यानंतर प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करतात. Suस्वागतम्
यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत आहेत श्री सुरेश घोडगे सर. त्यांनी अध्यक्षीय सूचना मांडावी आणि अनुमोदन देतील. प्रायमरीच्या मुख्याध्यापिका गणे मॅडम. सोमज्ञान लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर आपला 55वा वार्षिक स्नेहसंमेलन दिन आज उत्साहानं साजरा करत आहे. त्यानिमित्तानं मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्या डॉक्टर अक्षदा राजू आघाव इलत विक्रीकर अधिकारी या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांच्यासोबत माननीय डॉक्टर सुस्मिता विखे पाटील CEO प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, भारत पाटील घोगरे सहसचिव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ सरोदे मॅडम, उपस्थित सर्व संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ आणि उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांचं मी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. प्रवरेच्या मातीचा गुण आहे नवनिर्मिती. सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाला पाहून लोणीसारख्या खेडेगावात सहकारातून एखादा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना सुरू करावा असे स्वप्न पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी दाखवली. कर्जात अडकलेल्या शेतकऱ्याला पत निर्माण करून स्वतःची चटणी भाकरी खाऊन कारखान्याचा एक शेअर गोळा केला. विश्वासानं कारखान्याचा पाया भक्कमपणे उभा केला. सरकार दरबारी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जात असताना पद्मश्रींना जाणवलं की शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि म्हणूनच त्यांनी प्रवरेच्या ग्रामीण भागातील खेड्यातील शेतकऱ्याचा, गरीब दीनदुबळ्याचा मुलगा शिकला पाहिजे
म्हणून त्यांनी 2 शाळा सुरू केल्या, एक प्रवरा पब्लिक स्कूल आणि दुसरी प्रवरा कन्या विद्या मंदिर. 1969 साली प्रवरा कन्या विद्या मंदिरची सुरुवात झाली. असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर त्याला निश्चितच चांगली फळं लागल्याशिवाय राहत नाही. प्रवरा कारखान्याच्या परिसरात कन्याशाळा सुरू झाली. त्यानंतर ती या भव्य अशा 4 मजली इमारतीच्या रूपात दिमाखामध्ये आज उभी आहे. शाळेची सर्वांगीण प्रगती झाली आहे व भविष्यात होत राहणार आहे. आज शाळेचा 55 वर्ष पूर्ण होऊन ती आपला स्नेहसंमेलन साजरा करत आहे. विद्यार्थी हा शाळेचा कणा समजला जातो. विद्यार्थिनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सतत शाळा प्रयत्न करत राहते. इतर शाळांपेक्षा वेगळं वातावरण ठेवण्याचा जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आज विद्यालयातून KG पासून 12वीपर्यंत वेगवेगळ्या विज्ञान शाखा समृद्ध झाल्या आहेत. आज विद्यालयात 3000 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. हजारो विद्यार्थिनी याच विद्यालयातून शिक्षणाचे व संस्काराचे अमृत पिऊन समाजामध्ये अनेक मान सन्मानाच्या जागा भूषवत आहेत, पदं भूषवत आहेत. त्यापैकीच आपल्या प्रमुख पाहुण्या आपल्यापुढं उपस्थित आहेत. आज विद्यालयात आपला 55वा स्नेहसंमेलन सोहळा साजरा करत आहोत. विद्यार्थिनींसाठी हा सोहळा खूप महत्त्वाचा असतो. शाळेतील दिवस कोणीच विसरू शकत नाही. त्या जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहिला असाल तर ते अनुभव तुम्ही कधीही विसरू शकत नाही. खरंच मुलींनो, तुम्ही भाग्यवान आहात की कन्या मंदिरसारख्या सुंदर आणि सुरक्षित अशा वातावरणात तुम्ही शिक्षण घेतात. आपण वर्षभर केलेल्या कामाचे, कलागुणांचे, खेळामध्ये दाखवलेल्या प्रावीण्याचे कौतुक आपल्या पालकांच्या समोर होणार असते. अनेक बक्षिसं मिळणार असतात. म्हणून मुली आतुरतेनं या दिवसाची वाट पाहत असतात. त्यामुळे मुलींसाठी हा दिवस खूपच खास असा असतो. तो सोहळा पार करण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. मधल्या करोनाच्या काळात 2 वर्षाच्या काळामध्ये आपण या आनंदाला मुकलो होतो. पण आज पुन्हा ती भीती डोक्यावर काढत आहे याची भान ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी या आनंदामध्ये सहभागी होऊया. स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, अतिथी, उपस्थित पालक, शिक्षक, प्रिय विद्यार्थिनींचे पुन्हा एकदा मी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी स्वीकारावं अशी मी कन्या विद्या मंदिरच्या वतीनं त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. आताच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गोडगे सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली तिला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर अक्षता राजू आघाव इलक या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनी आहेत. 2010च्या इयत्ता 12वीच्या बॅचच्या त्या डॉक्टर अक्षता यांनी प्रवरा कन्या विद्या मंदिरमध्ये इयत्ता 7वी ते 12वीपर्यंतचे शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण केले. शाळेत असताना त्यांनी राज्यस्तरावर व्हॉलीबॉल आणि थाळीफेक या क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य संपादन केले होते. 2007मध्ये त्यांना NCC बेस्ट कॅडेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इयत्ता 12वीला सायन्स शाखेतून शिकताना प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अक्षता यांनी इयत्ता 10वी व 12वी या दोन्ही वर्षी आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त करण्याचा अद्वितीय पराक्रम. उच्च शिक्षण घेताना इंजिनिअरिंग, मेडिकल अशा रुळलेल्या वाटा सोडून पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून BA व नंतर MA या पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्या. महाविद्यालयात असताना त्यांनी राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. 2014मध्ये त्यांची महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली. शाळेत आदर्श विद्यार्थिनी हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉक्टर अक्षता यांनी 2015मध्ये महाविद्यालयाचा स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कारही संपादन केला. 2016 साली MPSCच्या माध्यमातून
पहिल्याच प्रयत्नात त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. 2019मध्ये त्यांनी मराठी साहित्यात सेट व नेट या परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण केल्या. PhDसाठी त्यांना UGCची फेलोशिप शिष्यवृत्तीही मिळाली. 2021मध्ये त्यांची राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली. MPSC राज्यसेवेच्या 5 मेन्स व 2दा इंटरव्ह्यू देऊन पुढील झेपेसाठी घरसंसार व नोकरी सांभाळत त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या परिचयपत्रातील म्हणजेच आपल्या भाषेत बायोमधील ही माहिती वाचत असताना मला सहजच 2 ओळी सुचल्या. पंख अविरत हलवित राहीन झेप उत्तुंग घेण्यासाठी, असून गगनी अजून माझे आकाश मजला गवसले नाही, आकाश मजला गवसले नाही. या सन्माननीय अतिथींचा सन्मान करावा अशी विनंती मी आपल्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी. एक साईड आहे थोडंसं मला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सुस्मिता राधाकृष्ण विखे पाटील, या लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. अहमदनगर येथील विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विश्वस्त असलेल्या डॉक्टर सुस्मिता HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रवरा एव्हिएशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका म्हणून देखील काम पाहत आहे. प्रवरा पब्लिक स्कूलमधून त्यांनी इयत्ता 12वीपर्यंतचे शिक्षण घेतले. 2016 साली त्यांनी इंग्लंडमधील हडर्सफील्ड विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंट या विषयात पदवी प्राप्त केली. 2007मध्ये कमर्शियल पायलट ट्रेनिंग पूर्ण करून त्यांनी नवी दिल्ली स्थित डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेचे पायलट लायसन्स मिळवले. 2016 साली विशेष प्रावीण्य मिळवत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करणाऱ्या माननीय सुस्मिता मॅडम यांनी पुणे विद्यापीठातून PhD करीत डॉक्टरेट संपादन केले. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये अभिनव कल्पना देऊन विविध उपक्रम राबविताना त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे गडकोट महाराष्ट्राचे उज्ज्वल गाथा शौर्याची ही संकल्पना देखील त्यांनीच दिलेली आहे. अशा उच्च विद्याविभूषित माननीय डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांचा यथोचित सन्मान करावा अशी मी विनंती करतो माननीय सौ सरोदे मॅडम यांना, संचालिका शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण. धन्यवाद मॅडम. आपल्या स्नेहसंमेलनाचा कोणताही कार्यक्रम आजवर सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशिवाय पार पडला नाही आणि आजही पार पडणार नाही. त्या थोड्या उशिराने का होईना काही वेळाने आपल्या समवेत उपस्थित राहणार आहे.
आदरणीय सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील या एक अष्टपैलू व्यक्तित्वाच्या धनी आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा वारसा लाभलेल्या आदरणीय शालिनीताईंनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी 2दा काम करताना इतर विकास कामांबरोबरच जिल्ह्यातील शाळांच्या इमारती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वाने विकसित करण्यास प्राधान्य दिले. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांची स्थापना करताना सुमारे 40,000पेक्षा जास्त महिलांचे त्यांनी संघटन केले. शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात जमा होणाऱ्या फुलांपासून अगरबत्ती, अष्टगंध यांचे उत्पादन करणारा प्रकल्प उभारून तसेच कागदाच्या रद्दीपासून पेन्सिल बनवणे अशा उपक्रमांमधून शेकडो महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यल्प दरात सॅनिटरी पॅडची निर्मिती करणे, कोविड संकटात सिंधू अन्नछत्र उपक्रम राबविणे, गरजूंना मोफत अन्न व किराणा किट उपलब्ध करून देणे, कोविड लसीकरण मोहिमेत महिलांमध्ये जागृती निर्माण करणे अशा अनेकविध उपक्रमांमधून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या कार्याचेच फलित म्हणून विविध स्तरांवर आदरणीय शालिनीताईंना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल साईरत्न पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, सावित्री पुरस्कार, राज्यस्तरीय गौराई पुरस्कार, मराठा तेजस्विनी पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार या सर्व पुरस्कारांसोबतच त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, राष्ट्रीय दूध उत्पादक पुरस्कार, कर्मयोगिनी पुरस्कार, आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार, कृषी क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल क्रांतिज्योती पुरस्कार, महिलांसाठी सर्वांगीण समता व स्त्री शिक्षण क्षेत्रातील निरलस जनसेवेच्या गौरवार्थ सावित्रीबाई फुले पुरस्कार अशा अनेकानेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. काही वेळानंतरच त्या आपल्या समवेत उपस्थित असणार आहेत. त्या येईपर्यंत आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्य सौ कुमकर मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करा. आज प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 55व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर अक्षदा राजू आघाव, सेल्टेक्स इन्स्पेक्टर या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, CEO प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी. त्याचप्रमाणे प्रवरा एज्युकेशन सोसायटीतील संचालक श्री चिंधे पाटील व श्री नंदू राठी, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ सरोदे मॅडम. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, पालक, बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या गुणवंत विद्यार्थी, सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेणाऱ्या विद्यालयाचा वार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. मुलींच्या शिक्षणाकडे दूरदृष्टीने पाहणाऱ्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांना खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर, दीनदलित व विकासापासून वंचित असलेल्या कुटुंबातील मुलींच्या उत्कर्षासाठी पडलेल्या एका सुंदर स्वप्नांची पूर्ती म्हणजे प्रवरा कन्या विद्या मंदिर होय. पद्मश्रींनी 1969 साली या कन्या शाळेचे छोटेसे रोपटे लावले होते. आज त्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झालेला आपण बघत आहोत. या विद्यालयाच्या विकासासाठी स्वर्गीय पद्मभूषण खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, सन्माननीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर,
युवा नेते सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे सुष्मिता विखे पाटील मॅडम या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. या शैक्षणिक संकुलातून गेली 54 वर्षे ज्ञानामृत प्राशन केलेल्या विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात देश विदेशात स्वकर्तृत्वाने उच्च स्थाने भूषवित आहेत. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. विद्यार्थिनींना शालेय जीवनात गड किल्ल्यांची माहिती व्हावी अशी सन्माननीय CEO मॅडम यांची संकल्पना आहे. त्यामुळे गडकोट महाराष्ट्राचे उज्ज्वल गाथा शौर्याची ही थीम आजच्या गॅदरिंगची आहे. त्याचप्रमाणे सर्व वर्गांची शैक्षणिक सहल देखील यावर्षी आपण विविध किल्ल्यांवर नेली आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यालयात एकूण 3157 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 576 विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात, तर 2581 विद्यार्थिनी स्थानिक प्रवरा परिसरातून शाळेत येतात. त्यांच्यासाठी 16 बसेसची सोय संस्थेने केलेली आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की 2023मध्ये पार पडलेल्या 10वी व 12वीच्या शालांत परीक्षेत आमच्या विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला असून कुमारी जोंधळे अनुष्का अशोक 97.40% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. त्याचप्रमाणे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ती पहिली आलेली आहे आणि राहाता तालुक्यात देखील पहिली आलेली आहे. इयत्ता 12वी विज्ञान शाखेचा निकाल 98.92% लागला असून कुमारी कर्डिले समृद्धी एकनाथ ही 85.17% गुण मिळवून प्रथम आली आहे. 12वी होम सायन्स शाखेचा निकाल 100% लागला असून कुमारी लाटे रेणुका अप्पा ही 76.67% गुण मिळवून प्रथम आली आहे. 12वी इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा निकाल 100% असून कुमारी तारगे वेदिका दिलीप ही 73% गुण मिळवून प्रथम आली आहे. 12वी वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला असून कुमारी शेळके मधुरा दिगंबर ही 90% गुण मिळवून प्रथम आली आहे. प्राथमिक विभागामध्ये राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 35 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थांतर्गत गणित विज्ञान प्रदर्शनात 2 विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. त्याचप्रमाणे लोकमत संस्कार आईबाबांचे या स्पर्धेमध्ये 21 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पारितोषिक म्हणून मिळाले आहे. माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तारे जमी पर या कला स्पर्धेमध्ये 650 विद्यार्थिनी सहभागी झाल्या व त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला फेस्टिवलमध्ये 60 विद्यार्थिनींना आकर्षक पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मश्री जयंतीनिमित्त आयोजित ललित कला स्पर्धेमध्ये सर्वात जास्त संख्येने शाळेच्या विद्यार्थिनी म्हणजे 1786 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. एकूण 12,000 विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धकांमध्ये शाळेतील 3 विद्यार्थिनींना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यालयात निसर्ग निवास शिबिर 2 टप्प्यांमध्ये घेण्यात आले. यामध्ये 60 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता. विद्यालयामध्ये गणपती बनविणे, राखी, भेटकार्ड, मातीच्या वस्तू, आकाशकंदील, त्याचप्रमाणे किल्ले तयार करणे यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या.
सर्वांनी किल्ले बघितले असतीलच. विज्ञान विषयामध्ये कुमारी आनम कलीम पटेल हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान स्पर्धेमध्ये प्रकल्प सादरीकरणात 54 विद्यार्थिनींनी जिल्हा स्तरावर प्रकल्प सादर केले आहेत. त्यातील 7 प्रकल्पांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. डॉक्टर C.V. रमन परीक्षेतून 8 मुलींची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे. इंग्लिश, विज्ञान, गणित व हिंदी या विषयांच्या ऑलिम्पियाड परीक्षेसाठी एकूण 402 विद्यार्थिनी बसल्या होत्या. या परीक्षेचा 100% निकाल लागलेला आहे आणि एकूण 16 विद्यार्थिनींना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 26 विद्यार्थिनी पात्र झालेल्या आहेत आणि कुमारी वेदांगी विजय तांबे व कुमारी वेदिका धनंजय दिवटे यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 9 विद्यार्थिनी पात्र झाल्या आहेत आणि कुमारी ज्ञानेश्वरी सखाराम भोसले हिला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. NMMS या परीक्षेमध्ये 8वीच्या 14 विद्यार्थिनी पात्र झाल्या आहेत आणि त्यांना 8वी ते 12वी अशा 4 वर्षे प्रत्येकी 9,600 रुपयांची सारथी शिष्यवृत्ती मिळत आहे. याबरोबरच विद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींना माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यांच्या निधीतून दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते. अशा कुटुंबातील 4 विद्यार्थिनी सध्या विद्यालयामध्ये शिकत आहेत. विद्यालयाच्या NCC ट्रूपने स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयात 50 विद्यार्थिनी NCCमध्ये व 551 विद्यार्थिनी वर्ल्ड गाईड योजनेमध्ये सहभागी आहेत. सांस्कृतिक विभागामध्ये संस्थांतर्गत झालेल्या गीत गायन, देशभक्तीपर गीत गायन या स्पर्धांमध्ये विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. युवा महोत्सव शासनाची ही स्पर्धा होती. यामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि विभागासाठी या मुलींची निवड झाली आहे. भरड धान्य जे मिलेट्स हे आहारासाठी कसे उपयुक्त आहेत यावर आधारित विज्ञान नाटिका तालुका, जिल्हा या स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून त्यांना विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या सर्व उपक्रमांबरोबरच विद्यार्थिनींचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी विद्यालयामध्ये खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, वैयक्तिक मैदानी खेळ, बॉक्सिंग, बुद्धिबळ, तायक्वांडो, जलतरण, हॉकी, फुटबॉल, शालेय क्रॉस कंट्री, मिनी मॅरेथॉन, योगा यासारखे खेळ घेतले जातात. यावर्षी प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्रात शाळेचा ठसा उमटवला आहे. आत्ता मी जी आकडेवारी सांगत आहे त्याकडे सर्वांनी लक्ष द्या. विद्यालयाच्या या शैक्षणिक वर्षामध्ये तालुका स्तरावर 104 विद्यार्थिनींनी खेळल्या आहेत. जिल्हा स्तरावर 213 विद्यार्थिनी खेळल्या आहेत. विभागीय पातळीवर 136 विद्यार्थिनी खेळल्या आहेत. तर राज्यस्तरावर स्टेट लेवलला 73 विद्यार्थिनी खेळल्या आहेत. सांगण्यास अतिशय आनंद होतो की 17 वर्षे वयोगटाचा संघ राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झाला. त्याचप्रमाणे या संघातून
5 विद्यार्थिनींची नॅशनल लेवलला निवड झालेली आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की नॅशनल लेवलची जी टीम आहे फुटबॉल संघाची, ह्याच्यामध्ये 11 विद्यार्थिनी खेळत असतात. तर या 11 पैकी 5 विद्यार्थिनी कन्या शाळेच्या आहेत, म्हणजे राज्याचं नेतृत्व त्या करणार आहेत. आणि केवळ 6 विद्यार्थिनी या संपूर्ण महाराष्ट्रातल्या इतर शाळांच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 50% विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या टीममध्ये एकट्या कन्या शाळेच्या आहेत. हा अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचप्रमाणे स्विमिंगमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षे वयोगटामध्ये खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ही स्विमिंगमध्ये जाचक सृष्टी व सिद्धी सोंगाडे या इयत्ता 6वीच्या 2 मुलींनी व्हाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया हे 2 किलोमीटर अंतर पार करून गोल्ड मेडल मिळवलं आहे. त्याचप्रमाणे अपसुंदे सुप्रिया ही 11वीची विद्यार्थिनी, हिने सन रॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे 5 किलोमीटरचे अंतर पार करून गोल्ड मेडल मिळविले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही काही पुरस्कार मिळत असतात. यामध्ये शाळेच्या डायरेक्टर सरोदे मॅडम यांना राहाता तालुक्याच्या वतीने शिक्षण गौरव पुरस्कार मिळालेला आहे. शाळेचे शिक्षक श्री चिंधे सर यांना कृतिशील गणित शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे श्री दगडे सर यांना फोटोग्राफीचा महाराष्ट्रात पहिला नंबर प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आणि सोमवारी 15 तारखेला त्यांना रायगडावर पारितोषिक मिळणार आहे. विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस आम्हाला संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, महसूल मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, अध्यक्षा अहमदनगर जिल्हा परिषद, सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर सुष्मिता विखे पाटील, CEO प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी, या सर्वांचे विशेष व मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते. यामुळेच हे यश संपादन करणं शक्य आहे. त्याचप्रमाणे पालकांचं सहकार्य आणि त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हे देखील हे यश संपादन करण्यासाठी अतिशय मोलाचं आहे. त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस विभागाचे कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, स्वीपर, मेस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी या सर्वांचेच शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य आहे. आणि या सर्वांचे सहकार्य यापुढेही असेच लाभत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि या ज्यांच्यामुळे ही शाळा नावारूपाला आली त्या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. गडकोट महाराष्ट्राचे उज्ज्वल गाथा शौर्याची या संकल्पनेवर आधारित या स्नेहसंमेलन प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक रवींद्र ढगे यांना गडकोटांची सैर करत असताना त्या किल्ल्यांची फोटोग्राफी साठी महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांकाचं बक्षीस मिळावं हा मोठा योगायोगच समजावा. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी माननीय डॉक्टर अक्षदा राजू आघाव गिलक यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. स्टेजवरचे सगळे मान्यवर
सुस्मिता ताई, सरोदे मॅडम, प्रिन्सिपल कुंकर मॅडम, देशमुख मॅडम, गाढे मॅडम, लबडे सर आणि जे सगळे शिक्षक वृंद माझ्या वेळेस होते आणि जे नवीन आलेले आहेत, सगळ्यांना अगोदर मी मनापासून नमस्कार करते. सगळा पालकवर्ग, मला माहिती आहे म्हणजे 10-15 वर्षापूर्वी मी पण इथेच बसलेली होते आणि या मोमेंटला अजिबात कुणाचं भाषण, कुणाचं लेक्चर ऐकायची आपली अजिबात मानसिकता नसते. त्याच्यामुळे मी अजिबात भाषण वगैरे देणार नाही आहे. फक्त मी एक गप्पा म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता. कारण का हे खूप जुनं नाही आहे की मी इथं बसलेली आहे आणि सुस्मिताताईच चीफ गेस्ट म्हणून आल्या होत्या. त्याच वर्षी त्यांचं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कंप्लीट होऊन त्यांना बोलवलेलं होतं. तेव्हाच रुपाली रेपाडे, शीतल महाजन या काही विद्यार्थिनी होत्या, त्यांना पण बोलवलेलं होतं पुढच्या मागच्या गॅदरिंगमध्ये. आणि त्यावेळेस कुठंतरी एक आपण काय म्हणतो की एक थॉट की यार असं जर आपल्याला यायला भेटलं तर किती छान होऊ शकतं, तो विचार केला आणि सोडून दिला. पण जे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ते वर्कआउट होतं आणि ते एका पॉईंट नंतर वर्कआउट होतं, हे मी माझ्या आयुष्यात फील करते. म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी आपण ठरवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो पूर्णतः, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये जेव्हा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या डोक्यात येत नाहीत. मात्र त्या प्रोसेसचा एक इम्पॅक्ट किंवा रिझल्ट म्हणून ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. तर मी हॉस्टेलला होते. 7वीला मी शाळेत आले. 7वी ते 12वी मी शाळेत होते आणि मला ज्या गोष्टी शाळा सोडल्यानंतर आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप महत्त्वाच्या वाटल्या की ज्या मला शाळेकडून मिळाल्या असं मला वाटतं. आपल्या संस्थेच्या विश्वस्त आदरणीय सौ शालीनताई राधाकृष्ण विखे पाटील यांचं या कार्यक्रमप्रसंगी सहर्ष स्वागत. थोड्या वेळापूर्वीच मी म्हणालो होतो उशिरा का होईना त्यांना आदरणीय ताई आपल्या समवेत उपस्थित राहणार आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. नमस्कार. हां, तर मी हे सांगत होते की 7वीला मी इथं आले आणि मला अजून आठवतं आहे कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी नाही आणि काय असतं, म्हणजे मी जिल्हा परिषद शाळेत होते त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर इथे आले. मला अजून आठवतं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण ह्याच गोष्टी माझ्या आयुष्यात वर्कआउट झाल्यात लाँग टर्ममध्ये. आणि याचा इम्पॅक्ट इतका होता की 24 तास म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष मी इथं जी होते 24/7 आम्ही कॅम्पसमध्ये होतो. मला आठवतं काही सुरुवातीचे दिवस तिकडच्या हॉस्टेलला होते आणि 11वी-12वीला या हॉस्टेलला होतो. दिवस रात्र पूर्णतः आम्ही एका प्रोसेसचा भाग होतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्याला खूप जास्त इरिटेटिंग वाटतात. तेच रुटीन कसं करणार, ह्या सगळ्या गोष्टी बोर होतात. पण जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात प्रवेश करतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी किती ट्रिमेंडसली महत्त्वाच्या आहेत हे मला लक्षात आलं आणि मला तेच तुम्हाला सांगायचं आहे. आणि शाळेकडून मी काय शिकले किंवा शाळेने मला काय दिलं, ह्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहेत. याच्या मागचा उद्देश माझा फक्त इतकाच आहे की जे काही 5-7-10 वर्ष आपण ह्या शाळेत असतो त्यावेळेस जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काम करायला पाहिजे. ऑब्व्हियसली तेव्हा आपण खूप लहान असतो, आपल्याला त्यातलं काही कळत नसतं, पण आपण त्याला पॅसिव्हली रिॲक्ट करतो खूपदा किंवा निगेटिव्हली रिॲक्ट करतो. पण अशा वेळी आपण आपल्या शिक्षकांवरती पूर्णतः 100% फेथ, ट्रस्ट, भरोसा ठेवून जर आहे ती समोर असलेली प्रोसेस पार पाडली तर याचा इम्पॅक्ट खूप चांगला होतो, हे मी तुम्हाला आज इथून सांगते. म्हणजे मला आठवतं आहे देशमुख मॅडम तेव्हा कल्चरल हेड होत्या आणि मॅडम
ते बोलवलं ट्रायलला डान्स वगैरे. आता मी NCC, माझ्याबरोबर आणखी खूप मुली होत्या की ज्यांना डान्सचा D पण येत नव्हता, शरीर हलतच नव्हतं, पण डान्स करायचा. मॅडमच्या लक्षात आलं तर यांना तर काही डान्स जमत नाही आहे, काय करायचं. पण मॅडमला कळालं उत्साह आहे यांना, इन्व्हॉल्वमेंट त्यांना हवी आहे. मॅडम, मला अजून आठवतं आहे, मॅडमने ट्रँगल, ड्रम, ढोल याच्यावरचे ज्यांना डान्स येते त्यांचे डान्स बसवले आणि ज्यांना येत नाही आहे त्यांना हे साधनं सगळे वाजवायला दिले की निदान बीट तरी यांना कळतीये. त्याच्यानंतर तरी आम्हाला डान्स करायची इतकी हौस. मला आठवते 9वीमध्ये मॅडमने शूर आम्ही सरदार, म्हणजे ज्याच्यात असं थोडंसं रांगडेपणा लागतो ना, आम्ही जो ग्रुप रांगडेपणाचा होता त्या मुलींना तो डान्स बसवला शेवटी की नाही बाबा यांना नाचायचंच आहे आता, त्या प्रकारचं आपण काहीतरी बसवूया. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की हे जे सगळे शिक्षक आहेत ना, हे तुमच्यातलं चांगलं वाईट तुम्हाला सांगतात. म्हणजे बाहेर गेल्यानंतर किंवा घरचे पण आपल्याला कायम तू काय केलं पाहिजे, तू काय करू शकतेस हे सांगतात, खूप जण सांगतात. पण आपण आयुष्यात काय केलं नाही पाहिजे किंवा आपण कोणत्या चुकीच्या गोष्टी अजिबातच केल्या नाही पाहिजेत, ह्या गोष्टी शाळेतल्या शिक्षकांनी सांगितल्या. मला लबडे सर होते 9वी 10वी, लबडे सर आणि कुमकर मॅडम. हे 2 कॅन्डिडेट म्हणजे मला कायम नेहमी आठवतात. आपलं काम आणि आपण. त्यांना इकडचं काही दिसायचं नाही. मला अजून आठवतं आहे की सर क्लास टीचर होते 10वीचे, लबडे सर आमचे. सर वर्गावरती आले, पहिला तास सरांचा असायचा. क्लास टीचरचं काय असायचं, प्रेझेंटी घ्यायची, आलं की 5-10 मिनटं त्यात जायची. सरांनी मला आठवतं आहे कधीच आल्यानंतर पहिल्या 5-10 मिनटात प्रेझेंटी घेतली नाही. आल्यानंतर सर थेट काल जिथं लेक्चर संपलं होतं तिथून पुढे शिकवायला सुरुवात करायचे. आणि तेव्हा काही सरांनी आम्हाला सांगितलं नाही की फ्रेश स्टार्ट झाली पाहिजे किंवा काय. पण या गोष्टी काय होत्या की आल्यानंतर आपण सकाळी फ्रेश असतो, त्या मूडमध्ये अभ्यास छान होतो आणि तेव्हा आपलं ते झालं पाहिजे. आणि लेक्चर संपायच्या आधी 5 मिनटात सर प्रेझेंटी घ्यायचे. ही गोष्ट मला माझ्या MPSCच्या अभ्यासात कामी आली. सगळेजण क्लासवाले वगैरे सांगताना काय सांगायचे की तुम्ही लायब्ररीत बसले सकाळी 6 वाजता की बसल्यानंतर अगोदर मेडिटेशन करा, दिवसभराचं प्लॅन करा आणि मग अभ्यासाला सुरुवात. नाही, आधी अभ्यास 6-5ला अभ्यास चालू झाला पाहिजे. बाकी मेडिटेशन आणि आणखी दिवसभराचं प्लॅनिंग, काय काय करायचं काय हे आपण नंतर करू 9 वाजता, जेव्हा अभ्यास करून बोर झालेलं असेल. म्हणजे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते की ऑब्झर्वेशनमधून ह्या गोष्टी हे लोक आपल्यावरती टाकतात की स्थितप्रज्ञ राहून म्हणजे कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. सरोदा मॅडमचं मला आठवतं आहे, मॅडम मी असताना प्रिन्सिपल होत्या आणि आत्ता जेव्हा कुमकर मॅडम अहवाल वाचत होत्या, आमचा म्हणजे आटापिटा असायचा की मॅडम जेव्हा गॅदरिंगला इथं लेक्चर ते अहवाल वाचायला येतील, एकदा तरी मॅडमच्या तोंडून आपलं नाव यावं. मग ते स्पोर्ट्समधून असेल, कल्चरमधून असेल, शाळेत जे 10वी-12वीचे पहिले नंबर येतात त्याच्यात असेल. तर मला सांगायचं हेच आहे की इथे असताना त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही, पण ही जी फेज आहे, ही फेज आपल्या आयुष्यात खूप लाँग टर्म इम्पॅक्ट करते आणि जाणीवपूर्वक आपण या गोष्टी केल्या पाहिजे. बाहेरच्या शाळांमध्ये आपण जे बघतो, स्विमिंग क्लास लावायचे वेगळं काहीतरी करायला लागतं, आणखी डान्स करायचं आहे वेगळं कोचिंग लावा. इथे एका छताखाली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात आणि ह्याची म्हणजे व्हॅल्युएशन खूप ट्रिमेंडस आहे. हे तुम्हाला मे बी आत्ता नाहीच कळणार मी कितीही सांगितलं तरी, पण हे जेव्हा एका रूफ खाली आपल्याला इतक्या नॉमिनल फीजमध्ये जेव्हा अवेल होतं आहे तर त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षकांवरती विश्वास ठेवा, हे मी तुम्हाला परत सांगेन. त्याच्यानंतर मला पालकांना पण सांगायचं आहे, म्हणजे विचार करून आपण इथं म्हणजे पालक विद्यार्थिनींना ठेवतात हॉस्टेलला. सगळ्यात अगोदर तर पालकांचे मला खूप मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा, हा इतका म्हणजे मी एक स्वतः माझी बहीण आणि आम्ही दोघी होतो किंवा आमच्या सगळ्या बॅचमेट्स मी जेव्हा बघते यांच्याशी चर्चा करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे ना एक जनरेशन पूर्ण चेंज होती आहे आणि हा इम्पॅक्ट दिसतो आहे पूर्णतः. हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याच्यापुढे जाऊन मला विद्यार्थिनींना एक गोष्ट सांगायची आहे. शाळा होते, कॉलेज होतं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होतं,
पण त्यातून नंतर फायनान्शियल इंडिपेंडन्सकडे खूप कमी मुली जातात. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की PPS किंवा हे जे पूर्णतः बॉईजचे स्कूल्स आहेत त्या स्कूल्समधून फायनान्शियल इंडिपेंडंट झालेले जे पास स्टुडंट काढले तर त्यांचा रेशो 95+ येईल किंवा 100%ही येईल. पण तीच गोष्ट जेव्हा आपण शाळेतल्या म्हणजे मुलींच्या शाळेची बघतो तर तो रेशो आपल्याला खूप कमी दिसतो. तर ते नाही झालं पाहिजे याच्यासाठी पण मला असं वाटतं शाळेच्या लेवलवरती आपण म्हणजे काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. कारण का 12वी आणि ग्रॅज्युएशन ही खूप झाली आहे गोष्ट, आता सराईत गोष्ट आहे. पण ॲक्च्युअल त्याचं फंडामेंटल आउटपुट काय मिळते ह्याच्यावरती पण विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. गाढे मॅडम, मी स्पोर्ट्सला होते आणि मला आठवतं आहे गाढे मॅडमचं अजूनही मी आत्ता भेटले होते मॅडमला 4-5 महिन्यापूर्वी. पाया पडलं की धप्पकन दोन्ही हातांनी पाठीवरती जे मारणं असायचं म्हणजे त्यात मॅडमचं सगळं यायचं. कितीदा मला आठवते हातून गेलेली मॅच म्हणजे स्टेटला असू दे डिव्हिजनला असू दे ज्या मला असं वाटायचं नाही आता होऊच शकत नाही आपलं काही, त्या काळात पण मॅडमने हातून गेलेली परिस्थिती कशी परत परिस्थिती आपल्या बाजूने फिरवायची हे जे स्किल. आणि एक मेन गोष्ट ना सगळ्यात महत्त्वाची, प्रत्येकजण आहे ना आपापल्या क्षेत्रात बेस्ट जायचं इथं प्रयत्न करतं. म्हणजे जर 10वीला लबडे सर होते, आदल्या दिवशी तू स्टेट खेळून आली आहे, डिव्हिजन खेळून आली आहे, दुसऱ्या दिवशी वर्गात बसली, सरांचं काय? सरांना घेणं देणं नाही. काल तू स्टेट खेळ, डिव्हिजन खेळ, नाही तर तालुका खेळ. गणितात तुला काय, बीजगणितात तुझं काय? आणि तेच गाढे मॅडमचं, तुला तिकडं गणितात पैकीच्या पैकी का मला सांगू नको, तू इथं ग्राउंडवर काय करते ते मला दाखव. आणि हे काय त्यावेळेस असं वाटतं की अरे काय यार हे पण करायचं ते पण करायचं. इंटरडिसिप्लिनरी ह्या गोष्टी जमल्या पाहिजे आणि हे लाईफ टाईम स्किल जर आपला इथं डेव्हलप झालं ना, हे पण येतंय ते पण येतंय ते पण येतंय, ह्या सगळ्या गोष्टी करा, 100% देऊन करा. ठीक आहे, ह्या इथे असताना थोडंसं आपल्याला वाटतं की हे कसं करणार किंवा काय. पण मला आठवतं MPSCच्या प्रवासात कायम हे म्हटलं जातं की मास्टर ऑफ नन बट जॅक ऑफ ऑल. जे मला असं वाटतं आपल्या शाळेत खूप परफेक्टली करून घेतात प्रत्येक मुलीकडनं. माझ्या वेळेसचे सर्व शिक्षक मला आठवतं आहे, सलालकर सर होते चित्रकलेला, जाधव मॅडम होत्या लायब्ररीच्या, सिद्धणकर मॅडम, उदळे सर, म्हस्के सर, शिंदे मॅडम, खेडकर मॅडम, अंबाडकर सर, शाळेत असताना एल तांबे मॅडम, पी तांबे मॅडम, अनावधानाने काहींची नावं मी जर विसरली असेल तर त्या सगळ्यांना मी खूप मनापासून थँक्यू म्हणते. आणि तुम्हा सगळ्यांना पण मी मनापासून शुभेच्छा देते. शाळेचे खूप मनापासून आभार मानते की मला इथे येण्याची संधी दिली. थँक्यू. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी आदरणीय सौ सौरभी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सौ शालीनताई विखे पाटील यांचा सन्मान. यानंतर मी माननीय डॉक्टर सुस्मिता यांना मला आठवतं आहे काही वर्षांपूर्वी सुस्मिता मॅडम स्नेहसंमेलन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित झाल्या होत्या आणि योगायोगाने त्याही वेळी सूत्रसंचालक मीच होते. आणि गंमत अशी मी त्याही वेळी त्यांना मनोगत व्यक्त करण्याची आग्रहाची विनंती केली होती आणि त्यांनी ती मान्यही केली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय सौ शालीनताई विखे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन. नमस्कार. आजच्या आपल्या प्रवरकन्या विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय
हे 55वं वार्षिक स्नेह संमेलन या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशा आपल्या शाळेची विद्यार्थिनी डॉक्टर अक्षदा, तसेच आपल्या ट्रक सोसायटी चेअरमन माननीय नंदू शेठ राठी, आपल्या प्रवार ग्रामीण शिक्षण संस्थेचे CEO सुस्मिता, आपल्या प्रवार ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक माननीय लक्ष्मण शिंदे साहेब, तसेच आपल्या शिक्षण संचालिका सरोदे मॅडम, समन्वयक माननीय दळे सर, प्रवार हायस्कूलचे प्राचार्य माननीय मोरे सर, सैनिक स्कूलचे प्राचार्य माननीय कर्नल जोशी सर, प्रवार पब्लिक स्कूलचे प्राचार्य माननीय आंबाडे सर, आपल्या लोणीखुर्दच्या माजी सरपंच सौ मनीषाताई आहेत, प्रवार कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्य सौ कुमकर मॅडम, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य सौ रत्नपारखी मॅडम, ममदापूर हायस्कूलच्या प्राचार्य सौ देशमुख मॅडम, उपस्थित सर्व असलेले आपले पालकवर्ग, आमच्या महिला भगिनी, सर्व विद्यार्थिनींनी, सर्वात प्रथम मी आपल्याला नवीन वर्षाच्या आणि 2 दिवसांनी जी काही आपली संक्रांत येणार आहे, संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देते. खरं तर वास्तविक पाहता येण्यास मला थोडासा 10-15 मिनिट उशीर झाला, कारण प्रवारा संगमला एक कार्यक्रम असल्यामुळे मॅडमला सांगितलं की तुम्ही कार्यक्रम सुरू करा, मी 15-20 मिनिटात थोडंसं लेट होईल. आणि निश्चितच जी काही आपली माझी विद्यार्थी सेंटेक्सवर काम करते अशी डॉक्टर अक्षदा यांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. कारण शेवटी आपल्याला अभिमान असतो, ज्यांनी अशा खंडामध्ये सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे डॉक्टर पद्मश्री विखे पाटील यांनी जे स्वप्न बघितलं होतं की आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्याचंच उदाहरण आज आपल्या या वार्षिक स्नेह संमेलनासाठी जे अक्षतांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आहे. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजय विखे पाटील असतील आणि आपले सर्व शेतकरी बांधव आहेत. खरं तर वास्तविक पाहता आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जेवढं काही आपल्या संस्थेला देता येईल, संस्थेने विद्यार्थ्यांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं सर्व करण्याचा प्रयत्न करत असतात. आजसुद्धा जर आपण बघितलं, ज्यावेळेस आपलं गेट टुगेदर झालं त्यावेळेस सर्वात प्रथम आपण नगरला गेट टुगेदर घेतलं, नंतर लोणावळ्याला घेतलं, तिसरं दिल्लीला घेतलं आणि चौथं आपलं गेट टुगेदर झालं ते अमेरिकेला झालं. त्या ठिकाणी सुद्धा 3,000 ते 3,500 विद्यार्थी आपले तिथं एकत्र आलेले होते आणि चांगल्या पद्धतीने मोठ्या मोठ्या पोस्टवर ते काम करत आहे. आजही आपल्या शाळेच्या बरेचशा विद्यार्थीने, कोणी तहसीलदार झालं असेल, कोणी प्रोफेसर झालं असेल, वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्या ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहे. निश्चितच मनापासून आनंद होतोय की ज्या उद्दिष्टाने पद्मश्री ही शाळा काढली तर निश्चितच ते उद्दिष्ट आपलं हे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काढणी लागलेलं आहे. आज आपण बघतो वार्षिक स्नेह संमेलन म्हटलं, सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं पारितोषिक आणि कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आपले हे उपक्रम साजरे होत असतात. आणि हे उपक्रम साजरे होत असताना ज्या पद्धतीने चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याच पद्धतीने आपल्या ह्या कलागुणांना वाट पाहण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी टाळेची वाट बघत असतात. जेव्हा आपले कलागुण सादर करत असतात, निश्चितच सर्व पालक लोकांनी आणि राहिलेल्या ज्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला नाही अशा विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या विद्यार्थ्यांनी दाद द्यायची असते. आज आपल्या ह्या शाळेला 55 वर्ष झालेलं आहे आणि मी सुद्धा या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्यामुळे भाषण ऐकण्यापेक्षा आपला कार्यक्रम कसा पटकन सुरू होईल याची आपण सर्व आतुरतेने वाट बघत असतो. परंतु अजून आपलं बक्षीस वितरण राहिलेलं आहे. अभ्यासाबरोबर आपण क्रीडामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी आघाडीवर असतात. गोल्ड मेडल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. स्विमिंगच्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा मुलींना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि अभ्यासाबरोबरच बाकीच्या सर्व गोष्टी आपल्या संस्थेमधून ज्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात, निश्चितच याचं महत्त्व आपल्यासमोर अक्षदांनी सांगितलेलं आहे. मी जास्त न बोलता आपल्या सर्वांना परत एकदा आपल्या ह्या गॅदरिंगसाठी मनापासून शुभेच्छा देतेच आहे. परंतु नवीन वर्ष सुरू होत असताना आता 10वी-12वीचे पेपर्स आहेत. चांगल्या पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारची कॉपी न करता
जे येईल ते चांगले मन लावून प्रश्न वाचायचे नंतर सोडवायचे. या पद्धतीने आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे. कारण पुढच्या वर्षी मला वाटतं 10वीची बोर्डची एक्झाम नसेल, डायरेक्ट 12वीची असेल. आणि अभ्यासक्रमामध्येही बरेचसे बदल झालेले आहे आणि सर्व पालक लोक इथं आलेले आहेत. येत्या 22 तारखेला आपल्या अयोध्येमध्ये जे काही राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी आपण सर्वांनी गुढीपाडव्यासाठी गुढी उभारून आपण जशी दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही दिवाळी 22 तारखेला साजरी करायची आहे. आणि आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते. तिळामधलं जो स्थिरता असते आणि गुळामधला जो गोडवा असतो तो तुमच्या आमच्यामध्ये कायमस्वरूपी राहो ही साईचरणी प्रार्थना करते व शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद मॅडम. आणि आपण आत्तापर्यंत त्याची वाट पाहत होतात तो क्षण समीप आलेला आहे. घे भरारी उंच आकाशी पाखरा आज तू, दरवळू दे गंधसुरांचा या गीताचा साज तू, भैरवी तू रागिनी तू संमोहिनी आणि संवादिनी, वाजू दे डंका यशाचा तो माझाचा आवाज तू. हरभरा कन्या विद्या मंदिरचा आवाज बनवून विद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्यालयाच्या यशाचा डंका अवघ्या दिगंतात वाजवीत आहे. त्या यशाचं संपूर्ण श्रेय हे सर्वस्वी त्यांचंच आहे. आम्ही शिक्षक केवळ करू शकतो ते त्यांच्या उंच आकाशात भरारी घेणाऱ्या पंखांमध्ये बळ भरण्याचं काम. त्यांच्या यशाचं कौतुक करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. मी क्रीडा शिक्षिका सो गोरपडे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक वितरणाची सूत्र आपल्या हाती घ्यावी. गुड आफ्टरनून. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ नामदार शालीनताई विखे पाटील, माजी अध्यक्षा अहमदनगर जिल्हा परिषद, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अक्षदा आघाव मॅडम, राज्य विक्रीकर अधिकारी, त्याचबरोबर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना विनंती करते की आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त 2022-23 या शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यालयात विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात व 2023-24 या वर्षाच्या सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. त्या प्रित्यर्थ या विद्यार्थिनींचा बक्षीस देऊन गुणगौरव करावा. दहावी प्रथम आलेली विद्यार्थिनी संस्था शाळा तालुक्यात प्रथम जोंधळे अनुष्का अशोक 97.40% गुण हिला मिळालेले आहेत. ती मराठी विषयातही प्रथम आहे. 94 गुण मराठी विषयात आहेत. गणित विषयामध्ये प्रथम आहे 98 गुण. विज्ञान विषयात प्रथम 98 गुण. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र, ट्रॉफी, भेटवस्तू व रोख रक्कम देऊन विद्यार्थिनींचा सत्कार करावा. द्वितीय क्रमांक खेटे निधिका आणि 96.20% गुण. निधिका खेटे द्वितीय क्रमांक इयत्ता 10वी 96.20% गुण. त्याचबरोबर विज्ञान विषयात प्रथम क्रमांक 98 गुण. प्रमाणपत्र, ट्रॉफी, भेटवस्तू व रोख रक्कम. इयत्ता 10वी तृतीय क्रमांक लिप्टे अनुष्का प्रमोद 94.40% गुण. शाळेकडून तिला ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू या ठिकाणी देण्यात येत आहे. तिच्याबरोबर तिचे पालकही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करते. लिप्टे अनुष्का प्रमोद 94.40% गुण. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाची आणखी एक विद्यार्थिनी आहे रहाणे साक्षी दत्तात्रय 94.40% गुण. इयत्ता 10वी संस्कृत विषयात प्रथम तांबे प्राजक्ता. पटकन यायचे विद्यार्थिनींनी 98 गुण हिला मिळालेले आहेत. प्रमाणपत्र व रोख रक्कम या ठिकाणी तिला देण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या.
इयत्ता 10वी संस्कृत विषयात प्रथम जोंधळे ऋतुजा 98 गुण, प्रमाणपत्र व रोख रक्कम. तिच्याबरोबर तिचे पालकही आलेले आहेत. पालकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर यावं. यानंतर इयत्ता 10वी हिंदी विषयात प्रथम जगदाळे कल्याणी 96, पटकन यायचे मुलींनी, 96 गुण हिला मिळालेले आहेत. हिंदी विषयामध्ये प्रमाणपत्र व रोख रक्कम या ठिकाणी हिला देण्यात येत आहे. जोंधळे ऋतुजा ही बक्षीस स्वीकारत आहे. यानंतर जगदाळे कल्याणी पुढची विद्यार्थिनी आहे. इंग्रजी विषयात प्रथम मैड काजल सदानंद, मैड काजल सदानंद 95 गुण, 100 पैकी 95 गुण मैडला मिळालेले आहेत. ती विषयात प्रथम आहे. इंग्रजी विषयात प्रमाणपत्र व रोख रक्कम. विज्ञान विषयात प्रथम इयत्ता 10वी शेख जोया इम्रान 98 गुण, शेख जोया इम्रान, पटकन यायचे मुलींनी, प्रमाणपत्र व रोख रक्कम. पारधी दीपाली राजेंद्र 98 गुण, इयत्ता 10वी विज्ञान विषयात प्रथम. यानंतर 12वीच्या विद्यार्थिनी 12वी सायन्समध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कर्डिले समृद्धी एकनाथ 85.17% गुण, प्रमाणपत्र शाळेतर्फे प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू या विद्यार्थिनीला देण्यात येत आहे. त्याचबरोबर रोख रक्कम. द्वितीय क्रमांक बनसोडे गौरी दीपक, टाळ्या होऊ द्या जरा जोरात, 12वीच्या विद्यार्थिनी आहेत. सुंदर मार्क मिळालेले आहेत. बनसोडे गौरी 94.71% गुण, प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू. तृतीय क्रमांक 12वी सायन्स आरगडे साक्षी नानासाहेब 77.50% गुण, प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू. 12वी सायन्स तृतीय क्रमांक. 3 मुली तृतीय क्रमांकावर आलेल्या आहेत. देशमुख सायली विनोद 77.50% गुण. 3 विद्यार्थिनी सायन्समध्ये 12वी सायन्समध्ये तृतीय क्रमांकाने आलेल्या आहेत. तिघींनाही गुण सारखेच आहेत. देशमुख सायली 77.50% गुण, प्रमाणपत्र, ट्रॉफी. शिरसाट सेजल चंद्रकांत, पटपट यायचे विद्यार्थिनींनी, प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू. 12वी होम सायन्स शिरसाट. देशमुखचे पालक जर आलेले असतील तर पटकन पुढे यायचे पालकांनी. स्काउट क्लॅप गो. नंतर 12वी होम सायन्स लाटे रेणुका अप्पासाहेब 76.67% गुण, शाळेतर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू व रोख रक्कम. द्वितीय क्रमांक ओहळ सोनाली दिलीप 74.83% गुण, शाळेतर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. लाटे बक्षीस स्वीकारत आहे. यानंतर ओहळ सोनाली 74.83% गुण. तृतीय क्रमांक खर्डे ज्ञानेश्वरी संदीप 73.83% गुण, शाळेतर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. 12वी इलेक्ट्रॉनिक्स तारगे वेदिका दिलीप 12वी तारगे वेदिका दिलीप, पटकन यायचं. 73% गुण, प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू. 12वी वाणिज्य म्हणजेच कॉमर्स प्रथम क्रमांक शेळके मधुरा दिगंबर 90% गुण या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. शिवाय ती इंग्रजी विषयात प्रथम आहे. 100 पैकी 91 गुण शेळके मधुराला मिळालेले आहेत. तिला शाळेतर्फे प्रमाणपत्र, ट्रॉफी, भेटवस्तू व काही रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक बेल्लेकर दीक्षा प्रशांत 81.67% गुण, प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू. जाधव माधुरी किशोर 77.50% गुण, ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू. आलेली नाही आहे ती विद्यार्थिनी. यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 5वी ते 8वी शिष्यवृत्ती यादीमध्ये
3 क्रमांक आलेले आहेत. इयत्ता 5वी तांबे वेदिका विजय, तांबे वेदांगी विजय या विद्यार्थिनीला 5वी पासून 7वी पर्यंत 5,000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहेत. जिवटे वेदिका धनंजय या 2 विद्यार्थिनी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत आलेल्या आहेत. इयत्ता 8वी भोसले ज्ञानेश्वरी सखाराम या विद्यार्थिनीला 10वी पर्यंत 7,500 रुपये शासनाकडनं स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याचबरोबर सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार संस्थेच्या सर्व शाखातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांच्यातील साहित्य प्रतिभेला चालना मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून संस्था पातळीवर आपण प्रवरा मंथन हे वार्षिक प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्या अनुषंगाने एप्रिल 2023 सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, मंत्री महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सौ शालीनताई नामदार शालीनताई विखे पाटील, माननीय अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या शुभ हस्ते प्रवरा मंथनच्या प्रथम अंकाचे विमोचन करण्यात आलेले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढा या संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रथम अंकास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व प्रचंड संख्येने मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेमधील लेख, कथा, कविता, गीते, चित्रे, कलाकृती असे दर्जेदार साहित्य या ठिकाणी उपलब्ध झाले आणि त्यातून काही क्रमांक काढलेले आहेत. त्याच्यापैकी डिजिटल इंडिया या विषयावर सर्वोत्कृष्ट कलाकृती यासाठी कुमारी नवाज अनीस शेख या विद्यार्थ्याला या विद्यार्थ्याला भगवती माता विद्यालयाचा विद्यार्थी आहे कोल्हार या ठिकाणचा ट्रॉफी व प्रवरा मंथनचा अंक या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट लेख एका क्रांतिकारकाचे मनोगत यासाठी कुमारी श्रद्धा खंडागळे महात्मा फुले विद्यालय बाड या विद्यालयातील ही विद्यार्थिनी आहे. तिला ट्रॉफी व प्रवरा मंथनचा अंक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. यानंतर सर्वोत्कृष्ट कविता देश मेरा महान हे शीर्षक आहे कवितेचं. यासाठी कुमारी गायत्री भीमबहादूर क्षत्रिय या विद्यार्थिनीला, पुण्यश्लोक अहिल्याबाईची ही विद्यार्थिनी आहे, या विद्यार्थिनीला मान्यवरांकडून ट्रॉफी व प्रवरा मंथनचा अंक देण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट कथा काळ आला होता पण कुमारी साक्षी अशोक बर्गे प्रवरा कन्या विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे. हे बक्षीस मी आमच्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ कुंकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी तिचं बक्षीस या ठिकाणी स्वीकारावं. यानंतर आत्ताच मॅडमने आपल्या या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की विद्यालयाच्या क्रीडा विभागामध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी महाराष्ट्राच्या स्तरावर या ठिकाणी केली जाते. 14 वर्ष वयोगट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाचा संघ कोल्हापूर या ठिकाणी सहभागी झाला होता. मी मान्यवरांना विनंती करते की या ठिकाणी या संघाचं कौतुक करावं. या संघाने पुणे विभागाचं प्रतिनिधित्व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केलेलं होतं. अतिशयमधून राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुण्याचं प्रतिनिधित्व करत उदगीर या ठिकाणी 18 मुली निवडल्या गेल्या आणि 18 पैकी 5 मुली आपल्या विद्यालयाच्या आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर या विद्यार्थिनींमधीलच एक मुलगी महाराष्ट्र संघाची उपकर्णधार होती. 19 वर्ष वयोगट शालेय हॉकी स्पर्धा पुणे बालेवाडी या ठिकाणी झाल्या. यामध्ये अतिशय सुंदर कोचिंग त्या हॉकीचं करतात. हा तसा रिस्की गेम आहे, परंतु सुंदर शिकवल्यामुळे मुलांना कोणतीही इंजुरी आजपर्यंत झालेली नाही. यानंतर जलतरण यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बालेवाडी या ठिकाणी 4x100 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात तृतीय क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेत या विद्यार्थिनींनी पटकावलेला आहे. लष्कर शेजर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तांबे मॅडमने समोर यायचं. सुचित्रा तांबे मॅडम या स्कीम
विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींना त्या पोहायला शिकवतात, अगदी कोणत्याही भीती न बाळगता. पाण्याची भीती त्यांनी घालवलेली आहे. आणि याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी सागरी जलतरण स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाच्या 2022-23 मध्ये विद्यार्थिनी गेलेल्या होत्या. जाचक सृष्टी कारभारी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी, आता ती 7वीला आहे. हिने 2 किलोमीटर अंतर व्हाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया हे 2 किलोमीटर अंतर सागरात पोहून पूर्ण केलेलं आहे. तिला गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर इयत्ता 7वीची विद्यार्थिनी सोंगाडे सिद्धी गणेश हिनंही 2 किलोमीटर अंतर हे सागरात पोहून डॉल्फिन असू देत किंवा मासे असू देत न घाबरता त्या ठिकाणी तिनं हे अंतर पार केलेलं आहे. अपसुंदे सुप्रिया संजय इयत्ता 11वीची विद्यार्थिनी हिने संक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे 5 किलोमीटरचं अंतर हे सागरात पोहून पूर्ण केलेलं आहे. तिचाही या ठिकाणी तिच्या पालकांसमवेत सत्कार होत आहे. यानंतर आत्ताच सरांनी घोषित केलेले श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राजधानी रायगड येथे पुष्प देऊन त्यांचा सत्कार करा. स्पर्धा पार पडल्या. जंगले समृद्धी आणि इयत्ता 10वी 17 वर्ष वयोगट कांतुटे रेवती तिचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. कांतुटे रेवती ही महाराष्ट्र संघाची उपकर्णधार होती. यासाठी तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जाधव अंजली रंगनाथ इयत्ता 10वी बिहार छपरा या ठिकाणी या मुलींना अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपल्या खेळांचं केलेलं आहे. नांगरे धनश्री लालासाहेब 90 मुलींमधून या 5 मुलींची निवड महाराष्ट्र संघासाठी झालेली होती. नांगरे धनश्री पटकन यायचे समोर. बिहार छपरा उत्कृष्ट गोलकीपर म्हणजे हा संपूर्ण संघाचा आत्मा असतो आणि अतिशय सुंदर काम या विद्यार्थिनीनं या संघामध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच आपला संघ हा राज्यस्तरावर जिंकलेला होता. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर विंध्ये ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळत आहे. यानंतर चौधरी कोमल ललित इयत्ता 12वीची विद्यार्थिनी ही सुद्धा सध्या पंजाब जालंधर या ठिकाणी हॉकी स्पर्धेसाठी गेलेली आहे. महाराष्ट्र संघामध्ये ती गोलकीपिंगचं काम करते आणि 4थ्या क्रमांकात. यानंतर सर्वांना जी काही उत्सुकता आहे, दरवर्षी आपण विद्यालयामधून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमधून एक आदर्श विद्यार्थिनी निवडत असतो आणि आत्ताच आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत वर्गात प्रथम आहेत असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. खेळामध्ये सुद्धा ती राज्यस्तरावर खेळलेली आहे. पालकांनी पण यायचं आहे. आणि इयत्ता 12वीची विद्यार्थिनी काळाने आणि गुणवत्तेमध्ये सुद्धा त्या पुढे आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. थँक्यू. मी यानंतर पुढील सूत्र माझे सहकारी श्री सोनार सर यांच्याकडे देत आहे. 20 मध्ये उदगीर येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटाच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातील 8 विभागांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करीत अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाचा चुरशीच्या लढतीत टायब्रेकरवर रोमांचक पराभव करून प्रथम क्रमांकाचा कप जिंकला. विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर मॅडम व संस्थेच्या शिक्षण संचालिका तथा कॅम्पस डायरेक्टर सौ लीलावती सरोदे मॅडम त्यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अजेय राहून आपल्या अविस्मरणीय कामगिरीने जिंकून आणलेल्या कपचा सर्व मान्यवरांसमवेत आपल्या खेळाडूंकडून सन्मानपूर्वक स्वीकार करावा. हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद मॅडम. आपल्या लोणीचे सुपुत्र आणि प्रवरा पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी ज्यांची मुख्य सचिव म्हणून निवड झाली असे नितीन करीर साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदनचा ठराव आज आपल्यासमोर मांडते. तसेच आमच्या लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पनाताई मैड यांचंही नाव घेण्यास मी विसरले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते व परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. फुल्या हलका करण्यात थोडा भार, मानते मनपूर्वक आभार. कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढते, ही जाणीव असणं महत्त्वाचं व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचं शब्दरूप आहे. विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा, ज्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते, अशा आमच्या प्रेरणास्थान सन्माननीय सौ शालिनीताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहमदनगर यांचे मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा राज्य कर निरीक्षक माननीय डॉक्टर अक्षदा आघाव मॅडम यांचेही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानते. विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन अध्यक्ष म्हणून लाभलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय डॉक्टर सुस्मिता मॅडम यांचेही मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव माननीय श्री भारत घोगरे साहेब यांचेही आभार. प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या कॅम्पस डायरेक्टर तथा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सन्माननीय सौ सरोदे मॅडम यांचेही आभार. व्यासपीठावर उपस्थित सर्व संचालक मंडळ, मान्यवर, विविध विद्यालयांचे प्राचार्या, सर्व पालक, सरपंच, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थिनी यांचे हार्दिक आभार. धन्यवाद.